और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। गुजरातमध्ये गणपती दर्शनासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलाची सुटका करण्यात बदलापूर ग्रामीण पोलिसांना यश आलंय। तब्बल 5 दिवस या मुलाच्या सुटकेचा थरार सुरू होता। या प्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलिसांनी गुजरातमधील 3 आरोपींना अटक केली आहे। डोंबिवलीतून वांगणीत वास्तव्यास आलेल्या एका महिलेचा अल्पवयीन मुलगा 1 सप्टेंबर रोजी गुजरातमध्ये गणपती दर्शनासाठी गेला होता। त्यावेळी तिथं 3 जणांनी त्याचं अपहरण केलं आणि फोनवरून त्याच्या आईकडे 12 लाख रुपयांची मागणी केली। संबंधित महिलेनं बदलापूर ग्रामीण पोलिसात याची तक्रार नोंदवताच पोलिसांनी सीडीआरएम आधारे एक टीम गुजरातला रवाना केली। तसंच गुजरात पोलिसांशी संपर्क साधत 3 आरोपींना ताब्यात घेतलं। दरम्यान आरोपींनी घाबरून अपहरण केलेल्या अल्पवयीन तरुणाची सुटका केली। मात्र त्यांना सुटका होताच घाबरून मोबाईलचं सिम कार्ड बदलल्यानं त्याचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या। अखेर पोलिसांनी IMEI नंबरवरून त्याचा नवा नंबर ट्रेस करत त्याला शोधून काढलं। यामध्ये 1 सप्टेंबरला एक महिला पोलीस स्टेशनला तक्रार घेऊन आली की तिच्या मुलाला, जो मुलगा गणपती पाहण्यासाठी गुजरातला अहमदाबादला गेला होता, तिथून त्याला किडनॅप करून 3 आरोपींनी 12 लाखाची मागणी केलेली आहे आणि जर समजा पैसे वेळेत नाही पोहोचले तर त्याच्या जीवाला धोका असल्याबाबत सांगितले होते। तर त्यानुसार आपण माहिती मिळताच गुजरात पोलीस जे स्थानिक पोलीस आहेत त्यांच्या मदतीने टेक्निकल ॲनालिसिस करून एक पथक या ठिकाणाहून रवाना केलं आणि 48 तासामध्ये त्या ठिकाणचे सर्व आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत। परंतु आरोपी ताब्यात घेतल्यानंतर ज्या मुलाला किडनॅप केलं होतं तेव्हा तो मुलगा, आरोपीने असं सांगितलं की ते एका बस स्टॉपला त्याला त्यांनी सोडून दिलं होतं आणि मुलाचा फोन स्विच ऑफ होता आणि तो मुलगा मिळून येत नव्हता। म्हणजे साधारणतः त्यानंतर 4 दिवस आपण मुलाचा शोध घेत होतो, कारण मुलगा मिळून येत नव्हता, आरोपी आपल्या ताब्यात होते। तर टेक्निकल ॲनालिसिस असेल, काही लोकल स्थानिक पोलिसांची मदत असेल, याच्यामध्ये थोडंसं तपास करून आपण 4 दिवसांनी त्या मुलाला चाळीसगावच्या अलीकडे एका खेड्यामधून ताब्यात घेतलं आणि सुखरूपपणे त्या आईच्या ताब्यात दिलेलं आहे। याच्यामध्ये या पूर्ण तपासादरम्यान म्हणजे साधारणतः एक 5 दिवसामध्ये आपण मुलगा आणि ते आरोपी सर्व ताब्यात घेऊन या गुन्ह्याचा छडा लावलेला आहे। याच्यामध्ये आमच्या पोलीस स्टेशनचे PSI कदम, पोलीस शिपाई आनंदा पाटील, कनोजे, परमार, काळे यांनी अतिशय विशेष कामगिरी करून आरोपी ताब्यात घेतलेले आहेत। त्याचबरोबर जो लहान मुलगा आहे त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलीस हवालदार श्रीराम पाटील, जाधव आणि वाघचौरे यांनी जाऊन त्या मुलालाही ताब्यात घेतलेलं आहे। अशा प्रकारे आपण हे ऑपरेशन या ठिकाणी राबवलं होतं। यामध्ये ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री स्वामी साहेब, ॲडिशनल SP श्री अनमोल मित्तल साहेब आणि SDPO अनिल लाड साहेब यांचं मार्गदर्शन वेळोवेळी लाभलं। त्यामुळे आम्हाला हे फार वेळेच कुठलाही दुर्घटना न घडता या गोष्टीचा छडा लावता आला। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।